स्वच्छता ही आधी मनात तयार व्हावी लागते, मग ती आपोआपच आचरणात येते। संत गाडगेबाबांनी घालून दिलेला आदर्श सर्व स्तरातून अवलंबिला जातो। शासकीय, निमशासकीय, NGO व इतर अनेक संस्था आपापल्या सोयीनुसार वेळ देतच असते। अशी जगावेगळी स्वच्छता मोहीम खोपोलीतून सोशल ॲक्शन फोरमच्या नावाने सन 2013 पासून दर रविवारी राबवली जात आहे। जपान येथे 16 वर्ष उच्च पदावर नोकरी करून आलेले व सध्या भारतातील अग्रगण्य CB येथे लेक्चरर म्हणून असणारे श्री श्रीनिवास कुंटे यांनी समीर साठे, रुपेश देशमुख, अक्षय सुर्वे यांच्या मदतीने शहराच्या स्वच्छतेसाठी नवीन उपक्रम हाती घेऊन दर रविवारी स्वतःची सायकल घंटागाडी तयार करून ही टीम दर रविवारी खोपोली बाजारपेठ ते मार्केट येथील दुकानदार व रहिवासी यांच्याकडून कचरा गोळा करतात। ओला व सुका असे वर्गीकरण करून हा कचरा नगर परिषदेच्या कचरा गाडीपर्यंत पोहोचवतात। खोपोली नगरपालिकेची गाडी येवो अथवा न येवो, दर रविवारी हे स्वच्छता दूत घंटागाडीच्या माध्यमातून समाजाची सेवा करीत आहेत। याबद्दल गावातील व्यापारी नागरिक यांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत। हे आज गेल्या 7 वर्षापासून निरंतर ऊन असो, वारा असो, पाऊस असो, कुठल्याही सीझनमध्ये हे न चुकता दर रविवारी हे आपल्या खोपोलीमध्ये स्वच्छता गाडी, घंटागाडी हे फिरवत आहे। त्याचं नेतृत्व समीर साठे आणि श्री कुंटे हे करत आहे आणि सर्वांना एक सामाजिक कार्य ते करत आहे स्वच्छता राबवून। आणि त्याच्यामुळे खोपोलीतली बरीचशी अशा ज्या घाणीचा कचरा वगैरे तो जास्तीत जास्त साफ केला जातो। त्या वतीने खोपोली बाजारपेठ अध्यक्षाच्या वतीने मी त्यांना मानाचा मुजरा करत आहे। ही जी ऑर्गनाइज संस्था आहे ही हर संडेला आपली गाडी घेऊन येते कचरा उचलण्यासाठी आणि ही 7 वर्षापासून ही गाडी हर संडेला येते। नगरपालिकेची गाडी नाही आली तरी ही गाडी हर संडेला नेहमी येते। स्वच्छता अभियानाबद्दल म्हटलं गेलं तर आता जे इथून गेलेले आहेत स्वच्छता अभियानवाले ते गेली 7 वर्ष खोपोलीमध्ये खऱ्या अर्थाने काम करत आहेत आणि स्वच्छता अभियानामध्ये आज खोपोलीमध्ये आपण 6व्या क्रमांकावर आहोत। तर दर रविवारी न चुकता कधी एक दिवस न चुकता ह्या गाड्या आपलं काम करत जात आहेत आणि खऱ्या अर्थाने स्वच्छताचे दूत आहे आणि स्वच्छता अभियानासाठी खऱ्या अर्थाने त्यांनी मदत केलेली आहे। तर धन्यवाद आहे त्यांच्या सर्वांचं की खोपोलीमध्ये खूप चांगलं काम स्वच्छतेच्या बाबतीत करत आहेत। आपण समाजात राहतो व समाज प्रति आपले काही देणे आहे या विचाराने प्रेरित झालेले हे स्वच्छता दूत आपापल्या व्यवसाय व नोकरी क्षेत्रात स्थायिक आहेत। ही मोहीम कायम चालू व्हावी यासाठी सर्वजण असाच वेळ काढणार आहेत व हे स्वच्छता कार्य असेच चालू ठेवणार याची ग्वाही हे स्वच्छता दूत देतात। गेली 7 वर्षापासून खोपोलीमध्ये दर रविवारी नगरपालिकेची गाडी असो या नसो काही स्वच्छता दूत आहेत ते आपली स्वतःची गाडी घेऊन खोपोली पूर्ण बाजारभर ते मार्केटपर्यंत कचरा लोकांकडून घेतात। आज जाणून घेऊया त्यांच्या शब्दामध्ये त्यांना नक्की काय सांगायचं ते। साहेब नमस्कार, आपल्याला ही आयडिया कुठून सुचली आणि मग नक्की या संदर्भात आपण काय कसं काय करताय प्रयोजन? महाराष्ट्रामध्ये अशी एक प्रथा म्हणा की इतिहास आहे। गाडगे महाराज आहेत, सेनापती बापट आहेत की जे कचरा उचलायचे आणि समाजासाठी काम करायचे। त्या कचरा जो असतो तो घरामध्ये असतो, बाहेरही असतो, पण आपल्या ओंजळीभर कचऱ्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये, पर्यावरणाची ऱ्हास होऊ नये, हा एक मोठा संदेश दिला आहे गाडगे महाराजांनी म्हणा, सेनापती बापटांनी म्हणा। हा जो मेसेज आहे तो लोकांपर्यंत पोचावा। कुंटे साहेब एक प्रसिद्ध म्हणजे त्यांचा नोकरीमध्ये त्यांना लाखो रुपयाच्या वरती सॅलरी आहे। खरं तर हे काम करायची कुठल्याही प्रकारची गरज नाही आहे, परंतु आज त्यांच्यासोबत एक समीर साठे आणि अशी काही मंडळी आहेत जी आपल्या क्षेत्रामध्ये घट्ट पाय रोवून आहेत, पण त्यांनाही वाटतं की या ठिकाणी हे काम करावं असं त्यांना का वाटतं? सगळ्यात पहिले म्हटलं तर एक मानसिक समाधान मिळतो। ज्या टायमाला मी माझं घर स्वच्छ करतो, सुंदर करतो, मग प्रत्येकावरती एक जबाबदारी असते की माझा देशसुद्धा माझंच आहे। मग ती मोठी जबाबदारी आहे। ॲक्च्युली आम्ही हे काम करतो आहे हे काय फार असं मला वाटतं मोठं करतो असं नाही, कारण की जर का मी माझा देश माझा म्हणतो आहे तर ही माझी जबाबदारी आहेच। आणि मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगेल की प्रत्येकाने हा देश माझा आहे असं समजून जर का कार्य केलं तर मला वाटत नाही फारसा वेळ लागेल। सर हे काम करताना आपल्याला कुठल्या प्रकारच्या अडचणी येतात आणि भविष्यामध्ये आपल्या कशा प्रकारचं गोल आहे याबद्दल काय सांगाल? अडचणी अशा कसं आहे की हे शिक्षण आहे की आपण काम करावं, समाजासाठी काहीतरी काम करावं। त्या अडचणी म्हणजे काही लोक हसतात, काही लोक म्हणतात अरे याच्यातनं काय निघणार आहे, अरे असं करू नका, पण
त्या व्यतिरिक्त काही अडचणी येत नाहीत. मोलाचा आधार आहे, माझ्या सौच्या मोलाचा आधार आहे. ती घरातलं काम बघते, त्यामुळे मला इकडे येता येतं. माझ्या आईचा मला आधार आहे. ती 80 वर्षाची बाई आहे, 83 वर्षाची, पण आम्ही जे केलेलं काम आहे त्याला ती प्रोत्साहन देते. ती स्वातंत्र्य सैनिकाची सौभाग्यवती होती, त्यामुळे तिला माहिती आहे याचं महत्त्व काय. ते आम्ही हे जे कचरा काढतो त्याच्यानंतर हे जे ग्लोव्ज आहेत ती स्वतः तिच्या हाताने साफ करते. तर अडचणी अशा काय नाहीत, पण स्फूर्ती देणारी लोकं बरीच भेटली, त्यामुळे करावं असं वाटतं. अडचण म्हटलीच तर असं की आपल्याला प्रबोधन करायचं आहे, आपल्याला लोकांना सांगायचं आहे की अरे ह्याच्यात कचरा म्हणजे लक्ष्मी आहे. तुम्ही कचऱ्याकडे जर लक्ष्मीच्या दृष्टीने बघितलं तर मग त्याचं खूप काही तुमच्या स्वतःच्या दैनंदिन व्यवसायामध्ये, दैनंदिन वागणुकीमध्ये मूलाग्र फरक पडू शकतो. आधुनिक काळातील हे जणू गाडगे बाबाच. या सर्व गाडगे बाबांना व त्यांच्या टीमला खोपोली ग्रामस्थांतर्फे व सहज समाजातर्फे मानाचा मुद्रा. समस्त खोपोलीकर यांच्यातर्फे या स्वच्छता दूतांचे कौतुक व यांच्या स्वच्छता कार्यास हार्दिक शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, सहज समाचार.